वसई पूर्वेतील डायमंड इंडस्ट्रियल इस्टेटमधील जीएसएम फॉइल्स लिमिटेडचे भागीदार मोहनसिंग लक्ष्मणसिंग परमार यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी वालिव पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे। कंपनीवरील पूर्ण ताबा मिळवून सुमारे 32 कोटींचा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी हा हत्येचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे। या प्रकरणी मुख्य सूत्रधार सागर गिरीश भानुशालीसह 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार सागर भानुशाली आणि मोहनसिंग परमार हे कंपनीचे भागीदार होते। शेअर बाजारातील मोठ्या तोट्यामुळे सागर भानुशाली आर्थिक संकटात सापडला होता। त्यानंतर त्याने परमार यांना कंपनीतील हिस्सेदारी विकण्यास प्रवृत्त केले आणि त्या बदल्यात सुमारे 32 कोटींचा व्यवहार झाला। मात्र ही रक्कम परत करण्याची वेळ येऊ नये आणि कंपनीवर संपूर्ण नियंत्रण मिळावे या हेतूने परमार यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे। 24 जुलै रोजी कंपनी बाहेर पडताच भाडोत्री शूटरने परमार यांच्यावर जवळून गोळी झाडली। दुसरी गोळी न सुटल्याने पिस्तुलाच्या बटनाने त्यांच्या डोक्यावर वार करून आरोपी पसार झाले। जखमी परमार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। सीसीटीव्ही, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातून शूटर व शस्त्र पुरवठादारांसह 7 आरोपींना अटक करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। विजय कुमार प्रजापत विश्वकर्मा तर त्याच्याबरोबर त्यांनी प्लॅनिंग केलं आणि ह्या सगळ्यांच्या डोक्यात एक विचार आला तर याला मारायचं कसं, तर ते मारण्यासाठी एक पिस्तल लागतं, शूटर्स लागतात। यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशला गेले, त्या ठिकाणी जाऊन पिस्तलची व्यवस्था केली, त्याचबरोबर तिथून शूटर पण अरेंजित केले। हे शूटर्स त्यांनी मुंबईला बोलवले। मोहनसिंग तो आपल्या गाडीकडे आला, गोळी छातीला बसली नाही, ती छातीच्या बाजूला बसली। मोहनसिंगच्या डोक्यामध्ये पिस्टलच्या बटनी जोरदार हल्ले केले, जेणेकरून त्याचे तिथंसुद्धा फोर फ्रंट म्हणजे जे कपाळ आहे त्या कपाळावरती सुद्धा जखमा चांगल्या स्वरूपाच्या झालेल्या आहेत। जे रिद्धी विनायक म्हणून जे हॉस्पिटल आहे नालासोपारा, तिथल्या डॉक्टरांनी खूप चांगलं काम केलं आणि आज तो माणूस सुस्थितीत आहे। सगळी शस्त्रक्रिया वगैरे संपलेली आहे।